हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। गॅस विना नागरिकांचे हाल, राज्यात 8 दिवसानंतर सुद्धा ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा। युद्धजन्य परिस्थितीत भारताला आणखीन एक मोठा दिलासा। यूएई मधून 80,000 टन क्रूड ऑइल असलेलं जगलाडकी जहाज भारताकडे रवाना। आज मुंद्रा बंदरात एलपीजी घेऊन पोहोचणार शिवालिक जहाज, तर उद्या कांडला बंदरावरती येणार नंदादेवी जहाज। एलपीजी टंचाईचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा। मृत्यूच्या अफवांदरम्यान कॉफी पिताना दिसले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू। व्हिडिओ पोस्ट करत सोशल मीडियावरील चर्चांना लावला पूर्णविराम। गॅस टंचाईमुळे मुंबईकरांचा नाश्ता महागला। नाश्त्याच्या पदार्थात 5 ते 10 रुपयांची वाढ। ओडिशाच्या कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात भीषण आग। ट्रॉमा केअर विभागातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू। पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळीमा कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, आरोपीला पारनेर पोलिसांकडून अटक। विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा बीसीसीआयकडून सन्मान। शुभमन गिल, स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार, तर राहुल द्रविडचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने गौरव। बातमी बुलढाण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर होत असल्याचं समोर आलंय। तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने शहरामध्ये ठिकठिकाणी छापे टाकले। गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर थांबवावा या मोहिमेदरम्यान पथकाने जवळपास 40 हॉटेल्स आणि या सगळ्या संस्थांची झाडाझडती घेतली। यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय। अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सर्रासपणे व्यावसायिक कारणांसाठी केला जात होता। 11 ठिकाणी छापे टाकून एकूण 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। आज सिलेंडरचा जो तुटवडा आहे असं बोलले जाते, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण शहरामध्ये बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली। त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता। तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे। सांगलीमध्ये हॉटेल चालकांबरोबरच मंगल कार्यालय चालकांना देखील गॅस सिलेंडर मिळत नाहीये। त्यामुळे मंगल कार्यालयात गॅसच्या शेगड्या हटवत चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। लग्नामधील जेवणाचं जे मेनू कार्ड आहे ते आता चुलीवरती बनवत लग्न सोहळे संपन्न केले जात आहेत। जवळपास 1000 ते 1200 लोकांचं जेवण चुलीवरती केलं जात आहे। आखाती युद्धाचा आता लग्न सराईला फटका बसत आहे। आपण सध्या आहोत एका खरे मंगल कार्यालयामध्ये। पाहू शकता यांचे 4 कार्यालय आहेत सांगलीमध्ये आणि खरे म्हणजे सर्व मंगल असे ओळखलं जातं। आणि सध्या या ठिकाणी चुलीवर जे स्वयंपाक सुरू आहे, साधारणतः 7 ते 8 दिवस झाले ह्या चुलीवर स्वयंपाक सुरू करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातले हे प्रसिद्ध कार्यालय आहे आणि ह्याच कार्यालयाला सुद्धा असा फटका बसला युद्धाचा म्हणता येईल। सध्या चुलीवर स्वयंपाक सुरू आहे। या संदर्भात आपण बोलण्यासाठी आहेत त्यांचे मालक, त्यांच्याकडून जाणून घ्या काय परिस्थिती आहे सध्या लग्न सराईला फटका बसला। सध्या जवळपास 5 ते 6 लग्न आम्ही चुलीवरच स्वयंपाक करतोय, कारण आता गॅस आम्हाला जवळपास मागील 1 आठवड्यापासून मिळतच नाही आहे। त्यामुळं परंतु आमच्याकडच्या तारखा या जवळपास 6 ते 8 महिने आधीपासून बुक झालेल्या आहेत। त्यामुळं आहे ती लग्न व्यवस्थित पार पडण्यासाठी आम्हाला चूल हा एकमेव पर्याय राहिलेला आहे। आता सामग्री मिळण्यासाठी काय अडचण आहे का इतर वगैरे? सामग्री इतके दिवस मिळत होती, खरं आता चुलीसाठी लाकडं, कोळसा आहे जे काही सामान लागतंय ते सगळीकडेच मागणी वाढल्यामुळं त्याच्या पण किमती आता वाढत आहेत। रेटमध्ये काय फरक केला आहे? नाही, रेटमध्ये कोणत्याही प्रकारचा किंवा मेनूमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही आहे। सर्व आहे तसंच ठेवलेलं आहे। कुठला मेनू वगैरे काही बदल केलेला नाही। तुम्हाला फटका बसला तो गॅसचाच फटका बसलेला आहे आणि चुलीवर स्वयंपाक करणं हे आता
तांत्रिकदृष्ट्या थोडा अवघड आहे, पण काय त्याला पर्याय नाही आहे दुसरा. तुमची किती कार्यालयामध्ये कशी व्यवस्था आहे? आता टोटल आमची 4 कार्यालय आहेत. सर्व कार्यालयांमध्ये आता आम्ही चुलीवरच स्वयंपाक करतोय आणि जसं काम होईल तसं त्याप्रमाणे पुढं पार पाडतोय आम्ही ते. हे होते खरे मंगल कार्यालयाचे मालक. त्यांचं म्हणणं आहे की सध्या लग्न सराईचं सुद्धा युद्धाचा फटका बसलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह आसिफ मुरसल, न्यूज 18 मराठी, सांगली. तर इकडे सिंधुदुर्गात हॉटेल व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक लहान मोठे हॉटेल्स अडचणीत सापडलेत. या संकटावर देखील कोकणातील व्यावसायिकांनी मार्ग शोधलेला आहे. कुडाळमधील हॉटेल व्यावसायिकांनी पारंपरिक चुलीवरच्या जेवणाचा पर्याय स्वीकारलाय. त्यामुळे व्यवसाय देखील सुरू राहत असून ग्राहकांनी पारंपरिक चवीचा आस्वाद घेता येतोय. सांगली जिल्ह्यातील भिगवटमधील हॉटेल विशालच्या चालकांनी आपल्याकडील सर्व सिलेंडर साठा संपण्याआधीच चुलीवरती स्वयंपाक सुरू केला आहे. जे पदार्थ चुलीवरती बनवणं शक्य आहे ते चुलीवर आणि जे पदार्थ गॅसवरती बनवले जातात त्यासाठी केवळ गॅस सिलेंडरचा वापर केला जातोय. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी. त्याचा आता शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात सुद्धा फटका बसायला लागला. आपण आहोत सध्या ग्रामीण भागातल्या एका हॉटेलमध्ये. पाहू शकता की जे चुली भेटून, कारण का स्वयंपाकघरात बघितलं तर गॅस आता संपत आला. 1 ते 2 दिवस गॅस पुरेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सध्या 2 चुलीवर, म्हणजे साधारणतः इथं 2 चुली आहेत आणि आपल्या मागच्या बाजूला सुद्धा 2 चुली आहेत. त्या ठिकाणी अंडी आणि या ठिकाणी भात आणि मटण वगैरे काहीतरी शिजवण्याचं काम चालू आहे. सध्या ग्रामीण भागात जसं शहरात सुद्धा गॅसचा तुटवडा आहे तसं ग्रामीण भागात सुद्धा तुटवडा आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी हॉटेलचे मालक आहेत, त्यांच्याकडून जाणूया काय परिस्थिती आहे सध्या, काय आहे तुमच्या हॉटेलवर परिस्थिती. म्हणजे आता पूर्ण देशभर बघता तुम्ही की गॅसची काही परिस्थिती वाईट चालू आहे, माहीत आहे. म्हणजे अक्षरशः आता हॉटेल चालवणं एवढं मुश्किल झालेलं आहे की आता काही हॉटेलं पण बंद झालेले आहेत, की नामांकित जेवढी मोठी हॉटेल आहेत की पूर्णपणे बंद आहेत. आता मी पूर्ण सांगली जिल्ह्यात बघतोय बरेच हॉटेल बंद झालेले आहेत. अजून आमच्याजवळ पण काही दिवसापुरताच गॅस शिल्लक आहे. तो किती दिवस चालेल, काही दिवस चालेल, काही सुद्धा माहीत नाही. म्हणून आज आम्ही नाईलाज की गॅस चूल पेटवणे आम्हाला भाग पडलेला आहे. किती दिवसापूर्वी साठा आहे तुमच्याबरोबर? आता गॅस किती शिल्लक आहे? जास्तीत जास्त 2 दिवसासाठी आहे, त्याच्या पुढे चालू शकत नाही. आणि हॉटेल इंडस्ट्री अशी झाली आहे की गॅसशिवाय काही सुद्धा चालू शकत नाही. आता चुलीचे प्रमाण हे काही ठिकाणी कमी प्रमाणात राहिलेलं आहे आणि गॅसचं प्रमाण आता चायनीज आयटम म्हणा, पंजाबी आयटम म्हणा, बरेच आयटम हे गॅसवर बनले जातात. ते आता बनवणे मुश्किल आहे. परंतु गॅस संपत आल्यामुळे चुली पेटवण्याची वेळ आलेली आहे आणि नंतर हळूहळू हॉटेलसुद्धा बंद करण्याची वेळ येऊ शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 मराठी, सांगली. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची द्राक्ष आखाती देशात निर्यात केली जातात. मात्र 15 दिवसांपासून निर्यात ठप्प असल्यानं शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय. 20 दिवसांपूर्वी द्राक्षाला प्रति किलो 100 रुपयांवर असलेला दर आता 55 ते 65 रुपयांवर आलाय. त्यामुळे एकूण उत्पन्नामध्ये 35 ते 40% घट होते आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये 2 ते 2.5 हजार एकर शेतीवर द्राक्ष बागा आहेत. त्यामुळे वार्षिक उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. जे युद्ध चालू आहे या युद्धामुळं आता बाजार पहिले खूप होते युद्धाच्या अगोदर, आता बाजार कमी व्हायला लागलेले आहेत. आता जसे 100 रुपये बाजार होतं त्यात आता 30 ते 40 रुपये आता ते कमी झालेले आहेत. एक 50-60 रुपये आता बाजार आहेत आणि त्याचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसणार आहे. म्हणजे जे शेतीमाल आहे त्याच्यावरती सगळा परिणाम होत चाललेला आहे. आता ह्या वर्षी जे उत्पन्न निघणार आहे त्याच्यातून ह्या युद्धामुळं साधारण एकरी 3 लाखाच्या 2.5 लाखाच्या आसपास आम्हाला उत्पन्न सरासरी कमी होणार आहे. आणि जो औषधाचा, गड्यांचा, मजुरीचा जो खर्च, खत, माती, खूप महागाई आहे, ह्या औषधाचा खर्च आमचा वरचीवर निघाला असता, परंतु आता तो खर्चही आमचा ह्याच्यातून वजा होणार.